श्री स्वामी समर्थ. नमस्कार बालमित्रांनो, आपण इयत्ता 6वीच्या मराठी बालभारतीच्या पुस्तकातील पाठ दुसरा पुस्तक माझा गुरु या पाठाचे स्वाध्याय आणि अभ्यास आज आपण घेणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत संदीप खरे. याची सविस्तर उत्तरे व पूर्ण विश्लेषण आपण आज घेणार आहोत. त्याच्या आधी माझ्या या स्वामी समर्थ क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप खूप अभ्यास करा. चला करूया सुरुवात. प्रश्न पहिला आहे, कोण ते लिहा. अ. मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे. उत्तर, लेखक संदीप खरे. आ. रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकांसमोर ठेवणारी. उत्तर आहे लेखकाची आई. ई. पुस्तकातून लेखकाला भेटणारे. उत्तर, वेगवेगळे लेखक आणि कवी. ई. लेखक रात्री अपरात्री घरी जायचे तेव्हा झोपलेली असणारी. उत्तर आहे लेखकाची मुलगी. कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. कंसात आपल्याला हे शब्द दिले आहेत, त्या रिकाम्या जागांमध्ये भरायचे आहेत. कृतज्ञता, मैत्री, प्रतिबिंब आणि अनुभव हे शब्द आपल्याला त्याच्या आधी रिकाम्या जागांमध्ये भरायचे आहे. अ. वाचनामुळे शब्दांची रिकामी जागा हे होते. तर उत्तर आहे मैत्री. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. आ. टिंब आपलं जगणं समृद्ध करतात. उत्तर आहे अनुभव आपलं जगणं समृद्ध करतात. ई. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे टिंब आहेत. उत्तर आहे माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. ई. गुरुबद्दल नेहमी टिंब आणि आदर असावा. उत्तर आहे गुरुबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. प्रश्न तिसरा आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. भाग 1. अ. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तके विकत घेणे लेखकाला का आवडायचे? उत्तर, लेखकाचा बालपणापासूनचा वाचनाचा वेग खूप चांगला होता. त्यामुळे त्याची पुस्तके पटकन वाचून संपायची. लहानपणीच त्यांची पुस्तकांची खूप घट्ट मैत्री झाली होती. म्हणून खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे त्यांना जास्त आवडायचे. आ. कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा. उत्तर आहे लेखक 4थीला असताना त्यांना पहिली कविता सुचली आणि ती कविता सगळ्यांना खूप आवडली. त्याबद्दल त्यांना बक्षीस देखील मिळाले होते, ज्यामुळे त्यांची शब्दांशी मैत्री झाली आणि ते हळूहळू कविता लिहू लागले. ई. आता माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवाचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात? उत्तर आहे लेखकाच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांनी त्यांना खूप काही शिकवले आणि त्यांचे जगणे समृद्ध केले. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून व अस्वस्थतेतूनच दमलेल्या बाबाची कहाणी सारख्या कवितांचा जन्म झाला, म्हणून ते असे म्हणतात. ई. लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा. उत्तर आहे पुस्तकामुळे लेखकाला शब्दांचे वेगवेगळे पैलू आणि आयाम समजले, भाषेचे सौंदर्य समजले आणि विविध लेखक कवीच्या विचारांची ओळख झाली. पुस्तकांनी लेखकाच्या व्यक्तिमत्वाला आणि जीवनाला योग्य दिशा दिली, म्हणून त्यांनी पुस्तकांना आपले गुरु मानले. पुढील विधानांची कारणे लिहा. अ. लेखकाची पुस्तके पटकन वाचून व्हायची. कारण लेखकाचा लहानपणापासूनचा वाचनाचा वेग खूप चांगला होता. त्यामुळे त्यांची पुस्तके कमी वेळेत वाचून पूर्ण व्हायची. आ. कवीने सगळ्या प्रकारांचे वाचन करावे, कारण त्यामुळे शब्दांशी मैत्री होते आणि शब्दांचे विविध पैलू, अर्थ व भाषेचे वेगवेगळे समृद्ध आयाम समजण्यास मदत होते. ई. दमलेल्या बाबाची कहाणी ही कहाणी ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणवलेले असायचे. कारण या कवितेमध्ये बाबाच्या कामाच्या व्यापामुळे मुलीसाठी वेळ काढता न येण्याची आणि कुटुंबासाठी झटण्याची खरीखुरी व्यथा मांडलेली आहे, जी अनेकांच्या मनाला स्पर्शून जाते. विचार करा व सांगा आणि लिहिते होऊया. प्रश्न आहे, शब्दांकडे चौफेर बघता आलं पाहिजे.
या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. उत्तर: शब्दांकडे चौफेर बघता आलं पाहिजे, म्हणजे शब्दांचा केवळ एकच मर्यादित अर्थ न घेता चहूबाजूंनी त्यांचे विविध अर्थ, छटा, संदर्भ आणि भाषेतील त्यांचे समृद्ध पैलू, आयाम समजून घेता आले पाहिजेत. प्रश्न आहे पुढचा: तुम्ही वाचलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाबद्दलचे तुमचे मत व्यक्त करा आणि सारांश रूपात वहीत लिहा. उत्तर: मी साने गुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक वाचले आहे. या पुस्तकातून आईचे प्रेम, संस्कार आणि मुलाच्या चारित्र्य जडणघडणीचे अतिशय भावस्पर्शी दर्शन घडते. या पुस्तकाने माझ्या मनावर मूल्य शिक्षणाचे चांगले संस्कार केले आहेत. खेळूया शब्दांशी. दिलेल्या अक्षरांचा क्रम लावणे, उलट सुलट अक्षर दिले आहे, त्याचा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. अस्ताव्यस्त अक्षरे दिलेली आहेत. बघा, आता पहिला आहे दिवा ढसव. दिवा ढसव याचा अर्थपूर्ण शब्द आहे वाढदिवस. पुढचा आहे लथांग्रय, म्हणजे अर्थपूर्ण शब्द बनला आहे ग्रंथालय. चत्मत्र आरी, अर्थपूर्ण शब्द आहे आत्मचरित्र. पुढचा आहे ग्रताह कसवी, म्हणजे कविता संग्रह, हा अर्थपूर्ण शब्द आहे. खेळूया शब्दांशी. प्रश्न दुसरा: लिंगानुसार वर्गीकरण करा. आता प्रश्न दिला आहे त्यांनी दिलेल्या शब्दांचे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग या प्रकारांमध्ये वर्गीकरण करून तक्ता तयार करणे. आता मी डायरेक्ट तक्ता तयार केलेला आहे, त्याचे उत्तर दिलेले आहे. तुम्ही ते तक्त्यामध्ये बघायचे आहे बरोबर आहेत का. बरोबर हे सगळे व्यवस्थित लिहून दिलेले आहेत, तुम्हाला समजायला सोपे जावे. ज्या शब्दात तो, आपण तो लेखक म्हणतो, तो लेखक, तो बाबा, तो वाढदिवस, तो लळा, तो अनुभव, तो कार्यक्रम, तो जन्म, तो डोळा, एक जर असला तर डोळा म्हणतो ना आपण, आणि जर असले तर डोळे म्हणतो, पण तो डोळा हे पुल्लिंग मध्ये येतात. स्त्रीलिंग: ज्या शब्दाला आपण ती लावतो पुढे त्याला स्त्रीलिंग म्हणतात. आता ती कहाणी, ती वाटचाल, ती दिवाळी, ती रद्दी, ती कविता, ती मैत्री, ती भाषा, ती प्रेरणा, हे शब्द स्त्रीलिंगी मध्ये येतात. नपुंसकलिंग: नपुंसकलिंग म्हणजे ज्या शब्दांच्या आधी ते येतं, ते हा शब्द येतो, त्याला नपुंसकलिंगी शब्द म्हणतात. बघा आता, ते पुस्तक, ते लहानपण, ती खेळणी, आपण खेळणे असले तर ते खेळणे आलं असतं, ती खेळणी, ते खेळणी, ते खेळणे, ते ग्रंथालय, ते बक्षीस, ते मन, ते कौशल्य आणि ते ज्ञान, हे शब्द नपुंसकलिंग मध्ये येतात. आता शालेय ग्रंथालयातील तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा व वर्गात सादर करा. आता पुस्तकाचे नाव आहे श्यामची आई. याचे लेखक आहेत साने गुरुजी. पुस्तकाचा साहित्य प्रकार कोणता आहे? कादंबरी किंवा चरित्रकथा. याचा मुख्य आशय असा आहे की श्यामच्या बालपणीची आठवणी, म्हणजे साने गुरुजींच्या बालपणीची आठवणी आणि त्यांच्या आईने त्यांच्या केलेले संस्कार, प्रेम आणि मूल्य शिक्षण यांचा हृदयस्पर्शी प्रवास या पुस्तकात दिलेला आहे. पुस्तक आवडण्याचे मला कारण हे, या पुस्तकातील आई आणि मुलांमधील भावनिक नाते मनाला स्पर्श करते आणि अत्यंत सोप्या भाषेत जीवन जगण्याची सुंदर मूल्ये शिकायला मिळतात. जाणून घेऊया आता मराठी काव्य प्रकार आहेत. संत काव्य: संतांनी रचलेले भक्तिप्रधान काव्य होय. उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत कान्होपात्रा, संत निर्मला इत्यादी. याचे वैशिष्ट्य असे की भक्तिभाव, दुसरं साधी व ओघवती भाषा आणि समाज जागृतीचा संदेश याच्यामध्ये दिला जातो. पंथकाव्य: पंथकाव्य म्हणजे दरबारी किंवा पंडित कवींचे काव्य होय. उदाहरणार्थ वामन पंडित, मोरपंत, श्रीधर, रघुनाथ पंडित, मुक्तेश्वर इत्यादी. या पंथकाव्याची वैशिष्ट्ये आहेत: संस्कृत तर प्रचूर भाषा, अलंकाराचा व छंदांचा वापर आणि विद्वत्ता प्रधान आशय. तिसरा आहे तंतकाव्य, म्हणजे शाहिरांनी रचलेले काव्य होय. उदाहरणार्थ शाहीरराम जोशी, अनंत फंदी, होनाजी बाळा, पठ्ठे बाबूराव, शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे इत्यादी हे शाहीर होऊन गेले. याचं वैशिष्ट्य असं की जोशपूर्ण व प्रभावी भाषा,
लोकभाषेचा वापर शौर्य व प्रेरणा या दंतकाव्यात असते. कसा वाटले तुम्हाला प्रश्न उत्तर बाळांनो? खूप खूप अभ्यास करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.